सर, ज्यावेळी सकाळी आम्ही 4:30 वाजता उठलो होतो, त्यावेळी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि उठल्यानंतर वाटलं की आज वर्कआउट केलं तर घाम येईल का नाही, याची गॅरंटीच कमी वाटली होती. कारण बाहेर मुसळधार पाऊस होता, घरात थंडीचं वातावरण होतं. सर, ऐकू येतंय? तर आपण ज्यावेळी वर्कआउट सुरू केला, आपल्या वर्कआउटची जी बुलेट ट्रेन सुरू झाली, त्यानंतर जो घामाचा वर्षाव सुरू झाला, तो आतापर्यंत थांबलेला नाही. आतापर्यंत आमचं अंग चिंब झालेलं आहे. आज तुम्ही, वहिनी आणि ऋषिकेश गुरव यांनी आम्हाला घामाची अंघोळ घातलेली आहे. आज जो अभिषेक झालेला आहे त्याबद्दल या कॉल तर्फे मधुकर जंगम सर आपलं हार्दिक आभार. पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्यायचा आहे सर. सर नमस्ते, गुड मॉर्निंग. येस सर. माझं नाव मधुकर जंगम सर, इस्लामपूर बडकंबेहून आहे. येस. मी बाय बॅकग्राऊंड शेती व पूजापाठ करतो. गाव कोणतं सर? भडकंबे. हा, बडकंबे, इस्लामपूर जवळ. ग्रेट कोच कोण आहेत सर? हा, आपले ग्रेट कोच कोण आहेत? माझे ग्रेट कोच स्पॉन्सर आनंदराव पाटील, ग्रेट कोच दोरकर सर, दोरकर मॅडम आणि पोटे सर, पोटे मॅडम. येस येस सर. आपल्याला खूप छान कोचेसची टीम लाभली आहे. आनंदा पाटील सर म्हणजे आपलं एनर्जेटिक मॅन, त्यानंतर दोरकर सर, पोटे सर, खूप ग्रेट आपले कोचेस आहेत. सर, आपण ह्या कॉलला का जॉईन झालात, याचं कारण काय होतं? सर, माझं वाढलेलं वजन आणि त्या वजनामुळं खूप साऱ्या अशा डिसऑर्डर होत्या. येस सर. काय डिसऑर्डर? आता हा फोटो आपल्या ग्रुपवर शेअर झाला, हे तुम्हीच आहात का डाव्या साईडचे? हे हो हो सर. अरे बाप रे, हे तर 60 वर्षाचे आम्हाला कोणतरी आजोबा वाटतायत. हे बघितलं की असं वाटतंय. सर, 1.5 वर्षापूर्वीचा फोटो आहे का? किती वर्षापूर्वी? 1.5 वर्षापूर्वीचा तो फोटो आहे. बाप रे, हे आम्हाला, हे तुम्हीच आहात ना का दुसरं कोण तुमचे? तुमचे कोण मोठे बंधू वगैरे आहेत की वडील बंधू आहेत का? हे तुमचे वडील आहेत का तुम्हीच आहेत? नाही नाही सर, मीच आहे स्वतः. हा हा हा. येस येस. व्हॉट अ ग्रेट फोटो. या फोटो मध्ये बघितलं की असं वाटतंय की कोणतरी 60-65 वयातले आहे, आणि ज्या बाजूचा जो फोटो बघितला की तो वाटतोय कुठली तरी एक 25 ते 30 वर्षाचा तरुण उभारला आहे असं वाटतंय. सर, या जो तुमच्या पूर्वीची जी लाईफस्टाईल होती किंवा तुमचं पूर्वीचं जे लाईफ होतं, त्यामध्ये डिसऑर्डर काय होते तुम्हाला? सर, मला शुगर होते. शुगरमुळे नंतर बीपी नंतर कोलेस्ट्रॉल, रक्तपातळाची गोळी आणि थायरॉइड आणि पित्ताची, अशा 6 गोळ्या होत्या सर. बर. एकूण टोटल मला 1350 mg चा इंटेक होता मेडिसिनचा. बापरे. तर मी या जर्नीमध्ये जॉईन झाल्यानंतर जवळजवळ 38 ते 39 किलो वजन कमी केलंय. वजनाबरोबरच माझ्या संपूर्ण गोळ्या बंद होऊन सर जवळजवळ 10 महिने झालेले आहेत. येस येस सर. आता डॉक्टरच्या सल्ल्यानं बंद केलेले आहेत. व्हेरी गुड सर, व्हेरी नाईस. ग्रेट आहात तुम्ही. आता आम्हाला, हॅलो, बोला सर. त्यासाठी सर मी 2 महिने कंटिन्यू चेकअप मध्ये होतो. रोजच्या रोज चेकअप करून मी लिहून ठेवत होतो, आणि त्यानंतर गोळ्या बंद केलेल्या आहेत सर. मनानं काही केलेलं नाही. येस येस सर. हेच आपल्याला करायचं आहे. आपल्याला स्वतःच काय या ठिकाणी डोकं चालवायचं नाही. आपण आपले कोचेस आणि आपले फिजिकली जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानंच हे करायचं आहे. सर, पूर्वी तुम्ही, आता जो फोटो आम्ही बघितला, त्या फोटो मध्ये लाईफस्टाईल काय होती सर पूर्वीची तुमची? म्हणजे काय तुमचं दिवसभराचं काय असायचं लाईफस्टाईल? सर्वसाधारण सकाळी 8ला उठत होतो पहिल्या लाईफस्टाईल मध्ये. आता मी 4ला उठतोय, आणि खानपानचं जे काय टाइम टेबल होतं ते पूर्ण डिस्टर्ब होतं. डॉक्टरचा सल्ला असा होता की शुगर बीपीच्या ज्या लोकांना आहे त्यांनी 1.5-2 तासाला थोडं थोडं खाल्लं पाहिजे. पण त्यामुळं असं
चुकीचं होत होतं की सारखी माझी शुगर ही वाढतच होती आणि गोळी काही कमी येत नव्हती. लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर वजन कमी झालं ते झालंच आणि त्याबरोबर माझ्या गोळ्या सुद्धा बंद झाल्या. आज मी अतिशय एनर्जेटिक आहे. माझ्या अशा भरपूर अशा डिसऑर्डर होत्या त्या गोळ्यांच्यामुळं की जवळजवळ सांगताना सुद्धा आता आकडा कम्प्युटर असेल जो 15 ते 16 डिसऑर्डर होते सर. म्हणजे तुम्ही सर डिसऑर्डरची एक लायब्ररी घेऊन सोबत फिरत होता. म्हणजे हो, ह्या सर. खिशात ह्या गोळ्या, ह्या खिशात ह्या गोळ्या, म्हणजे असे प्रत्येक पॉकेट म्हणजे तुमच्या गोळ्या भरल्या होत्या. हो हो सर. मी आणि एखाद्या पाहुणे घरी जायचं म्हणलं तर मी बाहेर गोळ्या खाऊन मग पाहुणे घरात जात होतो, कारण पाहुणे नाव ठेवणार की एवढा मोठा माणूस आणि ह्यो गोळ्या कुठल्या खातोय. येस 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 सर. खूप आणि आज मला सांगायला इतका अभिमान होतो की संपूर्ण गोळ्या माझ्या बंद झालेल्या आहेत. वा वा वा. मी सर इथं डिस्क्लेमर देऊ इच्छितो, आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये कोणीही डॉक्टर नाही. इथं फक्त आपली लाईफस्टाईल बदलली जाते आणि आपला सकस संतुलित आहार, आपलं जेवण बदललं जातं आणि त्याद्वारे आपल्याला इथं आपल्याला रिझल्ट येत असतात. हे रिझल्ट पर्सनली वेगळे वेगळे असू शकतात. मधुकर सरांना काही जे डिसऑर्डर बऱ्या झाल्या त्या इतरांच्या बऱ्या होतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगला रिझल्ट येईल, असं पण होऊ शकतं. मी या ठिकाणी डिस्क्लेमर देऊ इच्छितो. तर सर, यापूर्वी आपलं वजन किती होतं म्हटलं सर? सर 110 किलो होतं. 110 किलो आणि आता किती आहे? आता 72 आहे सर. म्हणजे जवळपास 38 किलोचा फॅट लॉस केलेला आहे तुम्ही. हो हो 38 ते 39 किलो सर केलंय मी. येस येस सर. म्हणजे तुम्ही जवळपास 30 वर्ष पाठीमागे आलाय सर. हो हो. असं तुमच्या आणि फोटोतून तरी वाटतंय. इंच जर म्हणला तर 19 प्लस इंच माझा घेरा कमी झाला सर. 19 इंच. 19 इंच. हा. म्हणजे तुम्ही तुमच्यातला एक माणूस बाहेर काढलाय हो, असं हो. म्हणायला काही हरकत नाही. बरोबर सर. तर आज मी सकाळपासून वर्कआउट करत असताना ज्या कॉमेंट्स वाचतोय की नाही, म्हणजे त्या कॉमेंटनं तुमचा चॅटबॉक्स भरून गेलाय. म्हणजे तुमचा वर्कआउट हा 25 वर्षाच्या पोरागत होता आणि तुमचा आम्ही पाठलाग करत होतो. मधुकर सरांना पकडा असा आमचा पाठशिवीचा खेळ चालू होता. मधुकर सर पुढं आणि आम्ही त्यांच्याशी कंपॅरिझन करायला माग. अरे पुढे गेले, मधुकर सरांना पकडा, त्यांचे स्टेप फॉलो करा, परत मधुकर सर पुढं, आम्ही पाठीमाग. असा आज जबरदस्त वर्कआउट आपण केला तिघांनी पण. खूप छान. सर, मला या ठिकाणी विचारायचं आहे, हा जो बदल आहे लाईफ मध्ये तुमच्या, हा कशामुळे नेमका झाला? याचं गुपित काय आहे? सर गुपित म्हणजे मला एक अशी सिस्टीम लाभली रॉयल फिटनेस सेंटर या माध्यमातून. सकस संतुलित आहार आणि माझं पूर्णपणे जे फॉलोअप सरांनी असला त्यामुळे हा निघालेला आहे सर. म्हणजे तुमच्या या वाक्यातून आम्हाला असं कळतंय की आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन, आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीचे रूल्स हे आपण पूर्णपणे फॉलो केले पाहिजेत आणि त्याचबरोबर तुमच्या हातात जे आहे सकस संतुलित आहार, तो सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे 20% आपला वर्कआउट आहे. तुम्ही जो सकाळपासून आपण जो वर्कआउट केला तो फक्त 20% आहे आणि जे तुमच्या हातामध्ये आहे सकस संतुलित आहार, तो 80% आहे. असंच म्हणाल ना सर? हो सर. हा सकस संतुलित आहार काय आहे नेमकं? म्हणजे नेमकं काय आहे? हॅलो. हा, सकस संतुलित आहाराबद्दल काय सांगाल? तुम्हाला जे आता तुमच्या लाईफस्टाईल मध्ये बदल झालेले आहेत. सकस संतुलित आहार म्हणजे सर आपल्या शरीराला लागणारे योग्य न्यूट्रिशन आहेत आणि त्याची गरज आहे ते आपल्याला कोणी सांगत नाही. या सिस्टीमला आल्यानंतर ते कळतंय सर. येस 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 सर, खूप छान बोललात सर. बाहेर आपल्याला काय खायचं आणि किती चांगलं खायचं हे कोणीही सांगत नाही. चांगलं व्हा म्हणून सांगितलं जातं, पण काय करायचं नेमकं हे कळत नाही. रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर आपल्या शरीराचा व्यायाम होतोच, पण आपलं खाणं पिणं बदललं जातं, आपली लाईफस्टाईल बदलली जाते आणि या ठिकाणी आपली लाईफस्टाईल बदलून आपल्यामध्ये जे डिसऑर्डर असतात ते आपोआपच गायब होतात. सर, आता कसं वाटतंय तुम्हाला सर? आज पूर्वीची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल काय काय वाटते? लोक काय म्हणतायत किंवा काय बदल वाटतोय? सर आता इतकं जबरदस्त वाटतंय मला की मी कालच फिरत असताना मला एक दोघांनी विचारलं, म्हणजे असे बोलले की मला जनरली महाराज म्हणून ओळखतात,
महाराज तुम्ही नाव दिवसेंदिवस वयानं कमी दिसायला लागलाय, काय परिस्थिती, तुम्ही काय केलंय तुम्ही असं आम्हाला पण सांगा. मागच्या वर्षीचे महाराज म्हणले आता तुम्ही नाही दिसत. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचा. म्हणजे दिवसेंदिवस तुमचं वय कमी वाटायला लागले आणि मला ते ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला सर. येस येस सर, तुमच्याकडे बघितले की आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते. तुमचा हा फोटो बघितला की आम्हाला सुद्धा आम्ही म्हातारे असल्यासारखं वाटतंय. म्हणजे सर तो विचारू नये, पण तुमचं वय किती सर? सर माझं वय 53 आहे. आता येणाऱ्या 4 दिवसातच माझा वाढदिवस आहे, 53वा सर. होय काय? येस येस येस, तुम्ही 50+ आहात. आणि असं तुमच्याकडे आता जो मी वर्कआउट करत होता ना, तुम्हाला आम्हाला असं कुठंच वाटत नाही की तुम्ही 50+ आहात. आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही 30-32 ह्या 30-25-30 ह्या एजच्या आहात असंच वाटत होतं. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच आम्हाला सांगतोय की तुम्हाला पुनर्जन्म मिळाला, असं असं आम्हाला वाटतंय. असं की तुम्ही मगाशी ज्या डिसऑर्डर सांगितल्या, जी तुम्ही लायब्ररी घेऊन फिरत होता डिसऑर्डरची, ते आज कुठेतरी नाही झाले आणि तुम्हाला असं छान बघितलं की आम्हाला मस्त वाटतंय. काय सांगाल सर? तर मी इतका डिप्रेशन मध्ये होतो की मला असं वाटत होतं की आता आपण फक्त 4-6 महिनेच राहू शकतोय. 4-6 महिन्यानंतर आपण या आपल्या वैयक्तिक घरच्या फॅमिलीमध्ये नसणार आहे, आपण फोटो मध्ये असणार आहे, असं एक मला वाटत होतं. बापरे. तर एक जबरदस्त असं मला हे अकॅडमी लावली आणि डॉक्टर सर आनंदराव पाटील यांनी माझा ह्या सिस्टीम मध्ये आणून पुनर्जन्म घडवला. माणूस मेल्यानंतर पुनर्जन्म होतो हे मी ऐकलं होतं सर. पुनर्जन्म होताना मी स्वतः अनुभवतोय सर. येस येस येस, तुमचा अनुभव आहे ना, आम्हाला सगळ्या रॉयल फिटनेस फॅमिलीच्या सर्व सदस्यांना संजीवनी देणार आहे, आम्हाला प्रेरणा देणार आहे. मधुकर सर या स्टेपला असताना हे करू शकतात, तर आम्ही का करू शकत नाही? तुम्ही आता जे बोललात की माणूस मेल्यानंतर पुनर्जन्म होतोय हे माहित होतं, पण जाग्या म्हणजे जिथे पण जो पुनर्जन्म आपल्याला मिळाला आहे, ही गोष्ट आम्हाला खूप प्रेरणा देणार आहे सर. तुमचा फोटो बघितला की आम्हाला प्रेरणा मिळते. सर आता तुम्ही आता मागे वहिनी आहेत किंवा आपला ऋषी आहे, तर इतरांबरोबर तुम्ही आता तुम्हाला जे बदल झाले ते इतरांना देण्याचा प्रयत्न करत आहात का काय? हो हो सर, माझ्याकडे आता जवळजवळ एक सर्वसाधारण 25-30 लोकांची टीम आहे आणि माझं जे आरोग्य सुधारणे मी त्यांचं सुधारण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे तसे बऱ्यापैकी एक 15 ते 20 रिझल्ट चांगले आहेत सर. येस येस सर, हेच आपले गुरुदक्षिणा आहे आनंद पाटील सरांना, दोरकर सरांना. त्यांनी आपल्या लाईफ मध्ये जे बदल केले, आपल्याला आरोग्य दिलं, तेच आपण इतरांना आरोग्य द्यायचं आहे आणि हीच आपल्या गुरुदक्षिणा आहे असं मी म्हणेन. तर आपण या ठिकाणी आज वर्कआउट केलात. आजचा वर्कआउट म्हणजे आज आनंदाचा वर्कआउटचा उत्सव होता. म्हणजे एखाद दिवस सर्वसाधारण जीवनात जशी दिवाळी असते, तसे 365 दिवसातला आजचा हा वर्कआउटचा उत्सव वाटला आम्हाला. आज आम्ही खूप एन्जॉय केला. आणि आपले डीजे बाबत म्हणजे साऊंड शेअरिंग बाबत आज खूपच कमेंट्स आल्या होत्या. साऊंड शेअरिंग पण जबरदस्त, आणि त्याच्या पुढे मधुकर जंगम सर यांचा वर्कआउट होता. म्हणजे आज दोन्ही बाजूनं संगीताची पण मेजवानी होती आणि वर्कआउटची पण मेजवानी होती. सर तुम्ही जो आज वर्कआउट सादर केला, खूप एनर्जेटिक असा वाटला. तर रॉयल फिटनेस फॅमिलीच्या वतीनं तुमचे खूप आभार. तुम्ही आम्हाला असेच गायडन्स करत राहा, तुमची प्रेरणा आम्हाला सतत मिळो, अशी मी रॉयल फिटनेस फॅमिलीच्या वतीनं विनंती करतो. ओके सर, धन्यवाद. मॅडम, वहिनींचं काय?